गई इंदिरे सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहना दियेण भणिया, कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत प्राण प्ररूपणा आणि त्यावरची प्रश्नोत्तर आम्ही बघतो आहे. काल आपण बघितलं की 2 प्राणवाल्यांना जीव समास कोणता असतो, तर एकच जीव समास त्यांचा असणार आहे, संज्ञी पंचेंद्रियत्व. किंवा एक प्राण ज्याला आहे त्याला पर्याप्ती तर साही असणार आहे आणि एक प्राण हा 14व्या गुणस्थानामध्येच अयोग केवली भगवंतांनाच असू शकणार आहे. अशा तऱ्हेने प्राणांचं वर्णन बघत असताना आपलं प्रकरण सुरू आहे, रिक्त स्थानों की पूर्ती कीजिए. इथे आपण काल थांबलेलो होतो. त्याच्यामध्ये 10 प्राणवाल्यांना 4ही गतीमध्ये ते असू शकतात. 10ही प्राण ज्यांना आहे त्यांना 7ही प्रकारचा संयम संभवू शकतो आणि त्यांच्या जाती 10 प्राणवाल्यांच्या जाती 26 लाख. कारण संज्ञी पंचेंद्रिय सगळ्या पंचेंद्रिय जाती सगळ्या येणार त्या 26 लाखाच्या आहे. एक प्राण वालों के पर्याप्तिया आणि संज्ञा हे पण आपण बघितलं. आपला प्रश्न सुरू आहे चौथा. 9 प्राण वालों के, 9 प्राण ज्यांना आहे तो जीव कोण असेल? पहिला प्राण कुणाला असतील? हॅलो, 9 प्राण कुणाला राहील? 5 इंद्रिय नाही राहणार. याच्यामध्ये आपल्याला 9 प्राणवाल्यांना बघावं लागेल तो असंज्ञी पंचेंद्रिय जीव. कारण 10 प्राण संज्ञी पंचेंद्रियाला, 9 प्राण असंज्ञी पंचेंद्रियाला, म्हणून त्यांचा जीव समास पंचेंद्रिय जीव समास, असंज्ञी पंचेंद्रिय. नंतर त्याला जो योग राहील 9 प्राणाला पर्याप्तकच राहणार आहे. पर्याप्तक असल्यामुळे त्याला योग राहतील. आता औदारिक काय योग राहील आणि अनुभय वचन योग असे 2 योग राहतील आणि त्यांची जाती कुल आहे 43.5 लाख कुल कोटी. 8 प्राण वालों के. आता 8 प्राण कुणाला राहतील? तर पहिल्यांदा तर निर्णय करायचा आहे 8 प्राण कुणाला राहतील. तो जीव कोणता असणार आहे? 8 प्राणवाला जीव निश्चितपणे चतुरेंद्रिय पर्याप्तक जीव असणार आहे. या जीवाला आश्रवाचे प्रत्यय किती राहतील? आश्रवाचे प्रत्यय पाहताना चतुरेंद्रिय जीव आहे. 5 मिथ्यात्व त्याच्या जीवनात आहेतच, कारण ते निश्चितपणे पर्याप्तक अवस्थेत कोणतंही सम्यक्त्व त्यांना असत नाही. मिथ्यात्वीच ते असतात. म्हणून मिथ्यात्व 5 प्रकारचं. अविरतीमध्ये तो जीव चतुरेंद्रिय असल्यामुळे त्याला 6 + 4 अशा अविरती राहतील. म्हणजे 10 अविरती त्याला राहतील 12 पैकी. म्हणून 10 अविरती. तो जीव नपुंसक वेदवालाच असणार आहे, म्हणून 2 वेद कमी. अशा प्रकारचे 23 कषाय
कशाय त्यांना 23 राहील आणि योगाचे 2च भेद राहतील, औदारिक कायोग आणि अनुभय वचन योग असे मिळून एकूण त्यांना 40 आश्रवाचे प्रत्यय राहतील. नंतर उपयोग जर पाहिला तर मिथ्यादृष्टी आहे आणि चतुरेंद्रिय आहे, त्यामुळे त्यांना चक्षु आणि अचक्षु दर्शनोपयोग 2 राहील आणि मतिश्रुत कुमती कुश्रुत असे 2 उपयोग ज्ञानाचे राहतील. 4 उपयोग त्यांना राहील आणि मिथ्यात्व असल्या आणि रौद्र हेच 2 ध्यान असणार आहे, कारण धर्म ध्यान सम्यक दृष्टी जीवांनाच असणार आहे. नंतर खालच्या जोड्या लावा. 2 प्राण असणारे संयोग केवली भगवान, की ज्यांना कायबल आणि श्वासोश्वास हे 2 प्राण आता आहेत. नंतर 1 प्राणवाले अयोग केवली भगवान, ज्यांना एकच प्राण आहे. 10 प्राण असणारे नाही 10 प्राण असणारे गुणस्थानाचं नाव आलंय सूक्ष्म संपराय गुणस्थानात 10 प्राण आहे. 5 प्राणवाले काल आपण 5 प्राण लावले. निवृत्त अपर्याप्त त्रिनेंद्रिय जीव, त्रिनेंद्रिय जीवाला बरोबर. सम्यक मिथ्यात्व म्हणजे 4थं गुणस्थान, 3रं गुणस्थान. 3रं सम्यक मिथ्यात्व 3रं गुणस्थान. निश्चय. तिथे मरण होत नाहीच. 10 प्राण असेल ना त्यांना, म्हणून त्यांना 10 प्राण लावायचे. मरण होत नाही त्या गुणस्थानात आणि विशेषतः ही संज्ञी पंचेंद्रिय जीवालाच ते गुणस्थान होऊ शकतं, म्हणून 10 प्राण लावायचे. 1 प्राण नाही 9 प्राण आहे वाटते. 9 प्राण 9 प्राण आता आपण पाहिलं असंज्ञी पंचेंद्रिय, असंज्ञी पंचेंद्रियाला. चतुरेंद्रिय पर्याप्तक जीवाला हे पाहिलं वर 8 प्राण. 8 प्राण आणि प्राणातीत सिद्ध भगवान प्राणातीत होतील. हे प्रकरण आपलं झालं. आणि काल आपण जे ठेवलेलं प्रकरण आहे ते पाहू. कोणी त्याच्यावर विचार केलेला आहे, कशा पद्धतीने लागणार आहे ते कोष्टक पहा. आता या कोष्टकाविषयीचा प्रश्न आपला 19वा, काल जो आपण ठेवला होता बाजूला, 19वा प्रश्न. 24 स्थानों के वे उत्तर भेद जिनमें 10 प्राण होते हैं. 24 स्थान जे आपले लावती आहे, गती, कषाय, लिंग, हे जे लावणार आहे आपण 24 स्थान, याच्यामध्ये 10 प्राणच फक्त राहतील असे जीव आपल्याला शोधायचे. अशा याच्यामध्ये आपल्याला सगळे प्रत्यय लावायचे, 24ही प्रत्यय लावून पाहायचे आहे. हे लावून पाहत असताना पहिल्यांदा आमच्या समोर कोणता जीव येईल? 10 प्राणवाला आहे, याचा अर्थ तो जीव संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तक आहे, पण इतका आहे आणि त्याचं मरण अवस्था नाही, अपर्याप्तक अवस्था त्याची नाही. 2 विशेषता लावायची की तो संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तकच आम्हाला पाहायचा आहे, अपर्याप्तक अवस्था त्या जीवाची लावायची नाही, कारण अपर्याप्तक अवस्थेत 7 प्राण असतात आणि आम्हाला जीव पाहायचा आहे तो 24ही स्थानांमध्ये 10 प्राण असणारे जीव पाहायचे आहे. मग आता पहिल्यांदा गती पाहिलं तर गतीमध्ये आम्हाला काय दिसणार आहे? गतीमध्ये अपर्याप्तक अवस्था दिसणार आहे, 7 प्राणवाले दिसणार आहे आणि गतीमध्ये तर आम्हाला नरक गती वगैरे घेतली तर आम्हाला बरंच काही दिसणार आहे. म्हणून गतीमध्ये 10 प्राणवाला फक्त भेद लागत नाही. आता गती नंतर कोणतं आहे दुसरं? गतीनंतर इंद्रिय घेतो आपण. इंद्रिय आहे. इंद्रियामध्ये देखील आपले इंद्रियामध्ये लागत नाही, काय मध्ये पण लागत नाही. लागणार आहे ते आता योगामध्ये. तर योगामध्ये लावत असताना आम्हाला कोणता जीव अभिप्रेत आहे? पर्याप्तक संज्ञी पंचेंद्रिय हे जीव अभिप्रेत आहे या ठिकाणी. आता हे लावत असताना आम्हाला लावायचे आहे 10 प्राण. 10 प्राण लावायचे असल्यामुळे आम्हाला 13वं आणि 14वं गुणस्थान बाद झालं.
हा. तिथे आम्ही 4 प्राण 1 प्राण लावणार आहे, त्यामुळे ते गुणस्थान बाद झाले. आम्हाला गुणस्थान पाहायचे आहे, 12 पर्यंतचे गुणस्थान पाहायचे आहे. आणि कुठून पाहायचे आहे? ज्या ठिकाणी जीवाचं मरण संभवनीय नाही असे पाहायचे आहे. आणि परत त्यामध्ये विशेषतः ज्याला मनोबल पण प्राण आहे तो जीव पाहायचा आहे. मनोबल प्राण असणारा जीव पाहायचा आहे. मग आता हे बघत असताना आता ज्या ठिकाणी असत्य आणि उभय मन आहे, असत्य आणि उभय मन जोपर्यंत आहे तोपर्यंत गुणस्थान कोणतं राहणार आहे आणि प्राण कोणते असणार आहे? सहाव्या गुणस्थानामध्ये राहील. नाही, नाही. 12 पर्यंत आहे ना. हा. असत्य मनोयोग, उभय मनोयोग, चारी प्रकारचा मनोयोग, चारी प्रकारचा वचनयोग 12व्या पर्यंत आहे. 13व्यात परिस्थिती बदलली, 13व्यात सत्य आणि अनुभय आहे. 12 पर्यंत हे आहे. मग 12 पर्यंत आम्हाला मरणाचे स्थान सोडून गुणस्थान पाहायचं. आता हे बघत असताना आता काय बघितलं? सत्य आणि अनुभय जर आम्ही मन लावलं तर त्या ठिकाणी 4 प्राण आहे. नंतर मिश्र अवस्थेत मरणच होत नाही म्हणून ते कट करायचे आम्हाला. नंतर औदारिक कायोग हा तिथे 13व्यात आहे, त्यामुळे ते गुणस्थान आम्हाला बघायचं नाही. नंतर मिश्र अवस्था कोणत्याच बघायच्या नाही, मरणा नाही म्हणून. मग हे सगळं काढून टाकल्यावर उरतात आमच्याजवळ असत्य आणि अनुभय मनोयोग, म्हणजे मनोबल. या पद्धतीने वचनाचं देखील असत्य आणि उभय वचन योग. वैक्रियक काय योग, कारण वैक्रियक काय योग पर्याप्तकाचा आहे. पर्याप्तकामध्ये तिथे 10 प्राणच आहे त्या जीवाला म्हणून तो. आणि आहारक काय योग मिश्र लावला की 7 प्राण आणि आहारक काय योगामध्ये 10 प्राण. म्हणून याच्यामध्ये फक्त आम्हाला योगाचे भेद दिसू शकतात. असत्य उभय मनोयोग म्हणून हे 2, वचनाचे 2, वैक्रियक 1 काय योग आणि आहारक काय योग. या 6 स्थानांमध्ये आम्हाला योगाचे योग दिसला आणि 10 प्राणाचे भेद दिसले. क्लिअर? एक क्लिअर झालं की सगळं क्लिअर होतंय. फक्त आम्हाला अपेक्षा पाहायची आहे तिथे पर्याप्तक अवस्था आहे, संज्ञी पंचेंद्रिय तो जीव आहे, तिथे मरण नाही. म्हणून या अपेक्षेने आपल्याला जर बघितलं तर त्या ठिकाणी योग आम्हाला दिसला तो औदारिक काय योग 13व्या गुणस्थानात आहे, तिथे 4 प्राण आहे म्हणून तो सोडला. वैक्रियक मिश्र पण तिथे पण आहे म्हणून तो पण सोडला. किंवा खाली पहिल्या गुणस्थानात बघितलं तरीही औदारिक काय योग आणि मिश्र काय योग असताना प्राण किती पण आहे, 3 पासून आहे अपर्याप्तक अवस्थेत म्हणून ते काढून टाकलं. वैक्रियक वालाच असं आहे की ज्याला पर्याप्तक अवस्थेत 10 प्राण असणार आहे, मग तो नारकी असो की देव असो. आहारक काय योग वाले मुनी पण असे आहे, आहारक काय योग असताना की त्यांना 10च प्राण आहे. आणि सत्य आणि असत्य, सत्य आणि अनुभय मनोयोगामध्ये 4च प्राण आहे म्हणून ते काढून टाकले. आणि उरले मग असत्य आणि उभय मनोयोग, असत्य आणि उभय वचन योग, वैक्रियक काय योग आणि आहारक काय योग. क्लिअर? नंतर आता कषायांच्या बाबतीत पण हेच सूत्र आपल्याला लावायचं आहे. थोडा विचार करावा लागतो. मरण कुठे होत नाही आणि काय कशी अवस्था राहील. कषाय लावताना कषायाचे भेद पाहायचे, अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संकलन. या 16 भेदांमध्ये आम्हाला 10 प्राणच जिथे राहतील असं पाहायचंय, असं कषाय शोधायचंय. जर आम्ही अनंतानुबंधी म्हटलं तर अनंतानुबंधीत तर सगळ्या जीवांचं जन्म मरण सुरूच आहे, अपर्याप्तक अवस्था त्याची होतेच आहे म्हणून आम्हाला अनंतानुबंधी नको आहे. अप्रत्याख्यानावरणाचा उदय कोणत्या गुणस्थानात आहे? 4थ्यामध्ये.
चौथ्या गुणस्थानात आहे. आणि आणि चौथ्या चौथ्यात मरण आहे. गुणस्थानात मरण होऊ आहे. शकतं. म्हणून हा. तिथे पण 7 प्राणांची स्थिती बनू शकते. म्हणून ते आता पण नाही. प्रत्याख्यानावरण, म्हणून ते पण नको आम्हाला. प्रत्याख्यानावरण जर आम्ही बघितलं तर प्रत्याख्यानावरण कशाचा उदय कोणत्या गुणस्थानात आहे? उदय 6व्या प्रत्याख्यानावरणाचा 5व्यात आहे. 5व्यापासून. हा, 5व्यात नाही, नुसतं 5व्यात. 5व्यातच आहे. 6व्यात जाते. म्हणजे 1 ते 5 पर्यंत आहे. 1 हा. ते 5 पर्यंत आहे. पण इथे 5व्यात आहे प्रत्याख्यानावरणाचा, म्हणजे अप्रत्याख्यान आणि अनंतानुबंधीचा उदय नाही आहे. 8 कषायांचा काय आहे? अनुदय आहे 5व्या गुणस्थानात. आणि प्रत्याख्यानावरण कर्माचा काय आहे त्या ठिकाणी? उदय आहे. यामुळे तो श्रावकांची व्रत पाळू शकतो. हे त्याचं गुणस्थान 5वं आहे. 5व्या गुणस्थान असताना प्रत्येक जीव हा कसा आहे? 10 प्राणवालाच आहे आहे. प्रत्याख्यानात. संज्वलनच्या उदयात जर आम्ही म्हटलं तर नाही, पुन्हा तिकडे कमी कमी होत जाते. कशाय कमी जरी झाले तरी संज्वलनचा उदय 10व्यापर्यंत आहे. मग 10व्यात 10 प्राण आपण लावू शकतो की नाही? आता लावले की नाही? हा. पण ते का नाही लावले? कारण संज्वलनच्या उदय असतानाच आहारक शरीर निर्माण होतं. म्हणजे संज्वलनच्या उदयामध्ये 7 प्राण असू शकतात, 10 प्राण हा. राहतीलच, हा नियम नाही. असं नाही. म्हणून आम्हाला एकाच ह्याच्यामध्ये दिसले फक्त 5व्या गुणस्थानात की ज्या ठिकाणी 10 प्राण असणारच आहे. अनंतानुबंधीमध्ये मरण आहे, अप्रत्याख्यानाच्या उदयात मरण आहे आणि संज्वलन मध्ये आहारक मिश्र कायोग होणार आहे. त्यामुळे तिथे मरण नाही आहे, पण हा योग बनणार आहे. त्यामुळे तिथे 7 प्राणांचं व्यवस्था राहणार आहे. म्हणून 10 प्राणांची व्यवस्था तिथे परमनंट. बहुतेक ज्यांना नाही त्यांना आहे, पण ज्यांना आहे त्यांना नाही. म्हणून सामान्य नियमामध्ये फक्त प्रत्याख्यानावरण क्रोधमान माया लोभ घेतलं. हे झालं क्लिअर? दुसरं महत्वाचं आहे, एकदम लागत नाही. तिसरी आता विशेषता, तिसरी ज्ञानाची विशेषता. ज्ञानाला देखील याच पद्धतीने आम्हाला बघायचंय, मरण अपेक्षेनी आणि पर्याप्तक अपेक्षेनी. आता मतिश्रुत ज्ञानामध्ये जीवाचं सरास्मरण आहे ना. पहिल्यापासून 4थ्यापर्यंतचे जे चतुरेंद्रिय, संज्ञी, पंचेंद्रिय, कुमती, कुश्रुत आहे, तिथे जन्म मरण सुरूच आहे. तिथे प्राणांची व्यवस्था पण 10 राहील याची खात्री नाही. तिथे 4 पासून 10 पर्यंतची व्यवस्था आहे. मग आता अवधी ज्ञान, कुअवधी ज्ञान आम्ही बघतो. तर कुअवधी ज्ञानामध्ये काय आहे? मरण नाही आहे. मरणाच्या समय कुअवधी ज्ञान नसते ना. म्हणजे कुअवधी ज्ञान अपर्याप्तक अवस्थेत राहत नाही. आणि म्हणून ते जेव्हा असू जीव शकते. म्हणून विभंग अवधी ज्ञान 10 प्राणवाल्यांनाच राहील. सुअवधी ज्ञान तिथे बदलू शकणार आहे व्यवस्था. परंतु कुअवधी ज्ञानाची प्राप्ती पर्याप्तक जीव झाल्यावरच त्याला होणार आहे. आणि मनपर्यय ज्ञान देखील मुनींना पर्याप्तक अवस्थेतच असतं, मुनींना होतं. म्हणून त्यांची 6 पासूनची कितीपर्यंतची गुणस्थाने राहतील? मनपर्यय ज्ञानाची गुणस्थानं 6 पासून 12 पर्यंत राहू शकतात. 12 पर्यंत असू शकतात. जर विपुलमती असेल तर 12 पर्यंत असू शकतात. रुजुमती असेल तर नियम नाही. रुजुमती असेल तर सुटू पण शकतात. पण इथे ती विवक्षा लावायची नाही. मनपर्यय ज्ञान असताना 10 प्राणवाले जीव असतात आणि विभंग अवधी ज्ञान असताना 10 प्राणवालेच जीव असतात. ही विवक्षा लावायची. संयमाची विवक्षा आता एकदा थीम लक्षात आल्यानंतर आपल्याला लावणं सोपं जातं. असंयम असणारच नाही कारण त्यात मरण असते. संयमाचे पहिल्यांदा विचार कसा करायचा? संयमाचे भेद किती? आपलं रिपिटेशनही होते आणि पक्कही होईल.
संयमाचे 7 भेद. आता असंयम मध्ये जीव त्याचं मरण मरतो. आहे. नंतर संयमात 5व्या याच्यामध्ये आत्ता पाहिलं आपण, 5व्या मरण याच्यामध्ये होत 10 प्राणच आहे. नाही, म्हणून 10 प्राणच आहे. परिहार विशुद्धी चारित्रामध्ये मरण होत प्राण 10 प्राणच आहे. सामायिक छेदोपस्थापना का सोडलं? त्याच्यामध्ये मरण होऊ शकते. मरण नाही, आहारक मिश्र येऊ शकते. मरण नाही होत तिथे. 6व्या गुणस्थानात कोणाचंच मरण नाही. मरण नाही म्हणजे 4थ्यात येणार तो. पण इथे आहारक मिश्र काय योग कधी बनतो? सामायिक छेदोपस्थापना चारित्रात बनतो, है ना? म्हणून आणि सूक्ष्म सांपरायामध्ये तर 10व्या गुणस्थानात मरण नाहीच आहे. अशा तऱ्हेने या गुणस्थानात 10 प्राण राहतील. सम्यक्त्वामध्ये मिथ्यात्वात मरण आहे, सासाधन मध्ये मरण आहे, सम्यक मिथ्यात्वात मरण नाही. म्हणून सम्यक मिथ्यात्व. आणखी प्रथमोपशम सम्यक्त्वात मरण नाही. म्हणून 2 याच्यामध्ये 10 प्राण कसे आहे? राहतीलच. बाकीच्या ठिकाणी कमी अधिक म्हणजे 7 प्राण होतील, असे बदलतील. दुसऱ्यात मरण झालं तर 3 प्राणांपासून सासाधन मध्ये तिर्यंच्या गतीत गेला, अपर्याप्तक अवस्थेत 3च प्राण असं राहू शकतं. गुणस्थान 3ऱ्या गुणस्थानात मरण नाही म्हणून 3रं, मरण नाही. 5व्यात नाही म्हणून 5व्यात नाही, 12व्या पर्यंत 7 पासून 12. 6वं सोडलं आहारक मिश्र आहारक काय योगामुळे. म्हणून 3रं, 5वं आणि 7 पासून 12 पर्यंत अशा गुणस्थानांचं 10 प्राण इथे राहतील. नंतर 10 प्राणामध्ये पाहिलं तर मनोबल ज्याला आहे त्यालाच 10 प्राण राहील ना. जर मनोबल नसेल तर 10 प्राण राहणारच नाही. म्हणून मनोबल असताना 10 प्राण आहे. नंतर उपयोग आता ज्ञानामध्ये बघितले आणि दर्शनामधले चक्षु आपण तसं ज्ञानात 2च पाहिले की नाही? 2च पाहिले. मनपर्यय ज्ञानोपयोग आणि विभंग अवधी ज्ञानोपयोग, हे 2. ध्यान सुरुवातीच्या पहिल्या 2 शुक्ल म्हणजे 10वा आणि 11वा आणि 12व्या गुणस्थानात 10 प्राण असतात, म्हणून सुरुवातीचे 2 शुक्ल ध्यान. सुरुवातीचे 2 शुक्ल ध्यान. कारण 6 पासून वरच्या याच्यात लावायचंय आपल्याला पुढच्या गुणस्थानात, म्हणून 2. नंतर आश्रवाचे प्रत्यय 10 प्राणवाल्यांना आपण पाहिलं तर 6 कशा आहे आणि 4 कशा आहे आणि 6 योग, हे 6 योग 10 अशा प्रकारचं हे प्रकरण आपण बघितलं. हे क्लिअर झालेलं आहे ना? आता मला वाटतं आपलं हे प्रकरण झालं, प्राण प्रकरण पूर्ण आटोपलं. यावर कुणाला काही प्रश्न? तसं तर डिटेल घेतलं आपण प्राणांचं प्रकरण. आता संज्ञा याचा अर्थ आहे अभिलाषा, तीव्र लालसा, याला म्हणायचं संज्ञा. संज्ञा ही मिळाली, प्राप्त झाली इच्छित वस्तू तरीही दुःख आहे, आणि प्राप्त झाली नाही तरीही दुःख आहे. प्राप्त झाल्यानंतर दुःख कसं काय असू शकेल? आम्हाला अनेक काळाची इच्छा आहे, त्या वस्तूची आम्हाला प्राप्ती झाली, आम्ही त्याचा अनुभव घेतला, तरीही तो दुःखानुभव आहे असं आम्ही का म्हणू शकतो? की सुखानुभव कारण नष्ट होणार आहे, ते नष्ट होणार आहे, ते सुख क्षणिक आहे. क्षणिक आहे ते सुख.
ते हा कसं की तर हा आणि नाही, आपण ते नष्ट आधीच होणार आहे. मिळालं असतं तर आता मिळालं, इतक्या उशिरा मिळालं, आधीच प्राप्त झालं असतं तर बरं झालं असतं, असंही असंही होऊ शकते. हा, हे हे तर बरोबर आहे, हे सगळं बरोबर आहे. परंतु थोडं निश्चयाने जर आपण बघितलं तर निश्चय नाही समयसार हे सांगते की इच्छा आणि इच्छापूर्ती यांचा समय कधीही एक असत नाही. हम्म. आम्ही शिकलोय ही हम्म, गोष्ट की ज्या समयात इच्छा हम्म, आहे त्या समयात पूर्ती नाही, आणि जेव्हा इच्छेची पूर्ती होते तेव्हा दुसरीच इच्छा आमच्या मनात आहे, म्हणून त्या इच्छा आणि इच्छापूर्ती याचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. पहिलं तर कारण हे झालं. दुसरं कारण, आम्हाला वस्तू प्राप्त झाल्यानंतर असं वाटतं की आम्हाला या वस्तूमुळे सुख मिळालं. आमची धारणा काय आहे की अनेक दिवसाची माझी अभिलाषा होती ती पूर्ण झाली आणि म्हणून मला सुख मिळालं. बरोबर? ही कारण मीमांसा बरोबर? हो. असं आम्हाला सकृत दर्शनी वाटतं, पण वस्तुस्थिती अशी नाही. वस्तुस्थिती कशी आहे, त्याचा सूक्ष्म अभ्यास आपण केला तर आम्हाला जी वस्तू प्राप्त झाली नव्हती म्हणून आकुलता होती, त्या आकुलतेची पूर्ती झाली, म्हणजे आकुलता संपली आणि म्हणून आम्हाला सुख वाटलं. वस्तूमुळे सुख वाटलं नाही. पहिल्यांदा तर आम्हाला हे समजायचंय की सुख वस्तूमध्ये नाहीच, म्हणून वस्तूमुळे सुख वाटलं नाही. जी आमच्या अंतरंगात घालमेल सुरू होती, आकुलता सुरू होती, खूप तिकडेच वारंवार आमचं लक्ष केंद्रित होत होतं, ती आता तात्पुरती त्या ठिकाणी आकुलता शमली, शांत झाली आणि म्हणून तिथेही आकुलता रहित सुख म्हटलं जातं एका दृष्टीने पाहिलं तर. म्हणून अशा प्रकारची वस्तूची प्राप्ती झाली तरीही दुःख आणि नाही झाली तरीही दुःख, अशा प्रकारच्या ह्या संज्ञा आम्हाला निरंतर पीडित करत असतात, कष्ट देतात, दुःख देतात. आता आपण व्याख्या पाहू. संज्ञा किसे कहते हैं. जिनसे पीड़ित जीव इस भव में उन विषयों का सेवन करते हुए भी इस लोक और परलोक में उनके प्राप्त होने तथा न होने पर भी दारुण दुख पाते हैं, उस चार वांछाओं को संज्ञा कहते हैं. म्हणून अशा प्रकारचं दारुण दुःख की तिकडेच आमचं मन जातं. जोपर्यंत ती वस्तू मिळत नाही तोपर्यंत आमचं सगळं लक्ष तिकडेच जातं. कितीही आम्ही कामात व्यस्त असलो तरी चिंतनामध्ये ती वस्तू आमच्या निरंतर असते. ती प्राप्त झाल्यावरही आम्हाला क्षणिक सुख वाटत असलं तरी देखील वस्तूमुळे ते सुख मिळालं नाही, तर ते सुख आमची आकुलता संपल्यामुळे किंचित काळ वाटत आहे, परंतु इच्छा तृप्तीमध्ये कधीही समाधान नाही. हे शाश्वत सत्य आहे. आता ह्या संज्ञा किती आहे, तर आहार आदि विषयों की वांछा को संज्ञा कहते हैं. वांछा के संस्कार को संज्ञा कहते हैं. संज्ञा चार आहे, आपल्याला माहिती आहे. आहार, भय, मैथुन आणि परिग्रह, आणि शेवटी क्षीण संज्ञा, म्हणजे या संज्ञांचा तो अतीत झाला, क्षय झाला त्याचा. पहिली आहार संज्ञा. आहार संज्ञा की आहार अर्थात विशिष्ट अन्न आदि की वांछा को आहार संज्ञा कहते हैं. आहार संज्ञेमध्ये अन्न, खाद्य, पेय आणि लेह या गोष्टी येणार आहे. की अन्न मिळालं, खाद्य, पेय आणि लेह. आता आहार संज्ञाच्या उत्पत्ती कशामुळे होते, काय सांगू शकू आम्ही. आहार संज्ञा, पहिल्यांदा तर अंतरंग कारण कोणतं आहे आहार संज्ञेसाठी? वेदनीय कर्माचा उदय. कोणत्या? असाता वेदनीय. असाता वेदनीय कर्माचा उदय आणि बहुतांश वेळा उदीरणा.
जी आम्हाला भूक लागते ती बहुतांश वेळा उदिरणेमध्ये लागते. साधा उदय तर आम्हाला असाचा निरंतर एक म्हणजे पलटणी सुरू आहे आमची. जोपर्यंत असाता आमच्या जीवनात आहे तोपर्यंत असाता साता असाता साता निरंतर मनुष्य गतीमध्ये आणि तिर्यंच गतीमध्ये ही पलटणी सुरू आहे. त्यामुळे आम्हाला असाचा उदय मध्ये येऊनच जातो. पण प्रत्येक वेळा असाताच्या उदयात भूक लागते, आहार संज्ञा आहे असं नाही. जेव्हा उदीरणा रूप आहे त्यावेळेला आहार संज्ञा आहे. हे अंतरंग निमित्त कारण. बाह्य निमित्त कारण कोणतं? बाई आपल्याला त्या पदार्थाची आठवण झाली तरी पण खाण्याची इच्छा होते. आठवण झाली तरी होते. पदार्थ पाहला तरी होते. भूक लागली तरी होते. भूक लागली असेल भूक लागली तरीही होते. तर हे सगळे त्याचे बाह्य भोजन निमित्त. कथा ऐकली. भोजन कथा ऐकली है ना. 4 प्रकारच्या विकथामध्ये पहिली कोणती कथा आहे? भोजन कथा. कधी कधी आम्हाला आठवण नसते. पण एखादं मासिक असं येतं किंवा पाककृती आमच्या समोर अशी काही उपस्थित होते की कित्येक दिवसपर्यंत आम्हाला ज्या वस्तूची आठवण पण नव्हती त्या वस्तूची ते वाचून अरे ही आपण खूप दिवसात आपण ही वस्तू बनवलीच नाही. म्हणजे कथा पण ऐकून आपल्याला आहार संज्ञा आपली जागृत होते. म्हणून आहार संज्ञेच्या उत्पत्तीचे कारण सांगताना खाद्य, स्वाद्य, पेय आणि लेय आदि 4 प्रकार से आहार को देखने से. नंतर कधी कधी तर जर एखाद्या वस्तूविषयी आपल्याला तीव्र आसक्ती असेल तर ती वस्तू पाहिल्यानंतर बऱ्याच वेळेला काय होतं, तोंडाला पाणी सुटणे असाही प्रकार पाहिल्यामुळे होऊ शकतो. नंतर भोजन का स्मरण करणे से किंवा आमचं शरीर कसं आहे वेळेला पण ती वेळ झाली की ऑटोमॅटिकली आपलं बायोलॉजिकल घड्याळ ऍक्टिव्ह होते. जर आम्ही दररोज 10 वाजता जेवत असू तर 10 वाजले की ऑटोमॅटिकली आम्हाला भुकेची संज्ञा जागृत होते. ही पण वस्तुस्थिती आहे. म्हणून भोजन का स्मरण करणे से, उनकी कथा श्रवण आदि करने से उपयोग किंवा पेट खाली होने से आणि असाता वेदनीय कर्मा की उदीरणा का तीव्र उदय से. इस प्रकार 4 बाह्य कारण है और 5वां अंतरंग. असाता वेदनीय कर्माचा उदीरणा हे अंतरंग निमित्त कारण त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून पूर्वीच्या काळी काय करत होते लोक? स्वयंपाक झाकून ठेवत होते. आणि आज आपण डायनिंग टेबलवर खूप सुंदर रीतीने सजवून ठेवतो. सजवून ठेवल्यामुळे काय झालं, भूक नसतानाही ती वस्तू पाहिल्यामुळे आम्हाला खाण्याची इच्छा होऊ शकते. तर अशा प्रकारची ही 6व्या गुणस्थानापर्यंत आहार संज्ञा आहे. भय संज्ञा, भय से उत्पन्न हुई भागने की इच्छा को भय संज्ञा कहते हैं. आता भय संज्ञेच्या उत्पत्तीचे कारण कोणते? परत अंतरंग निमित्त कारण. नो कषायामधला भय कषायाचा उदय. नो कषायातला लावायचा, भय कषायाचा उदय. आणि बहिरंग कारण क्रूर प्राणी वगैरे आपल्या समोर आले तरी क्रूर प्राणी यांना बघितलं किंवा आणखी एखादा भयानक प्रसंग त्यांची घडला, कथा पण ऐकली, एखाद्याला डिटेक्टिव्ह कथा आपण ऐकतो, काही होतं त्याही वेळेला आपल्याला भीती वाटते. चोर कथा आपण ऐकत असताना भीती वाटते. किंवा भयंकर बाह्य आदि की और उपयोग जाने से, व्याघ्र आदि की उपयोग म्हणजे त्यांची स्मृती पण झाली की. आणि आणखी एक या ठिकाणी कारण सांगितलं की आमच्या शक्तीमध्ये कमतरता असेल, बलाढ्यता नसेल, की काही झालं तर पाहून घेईल मी काही कुणाला भीत नाही अशी टेंडन्सी असणं, आणि नाही बा आपल्याकडून काही हे झेपणार नाही, मला याची भीती वाटते, अशा प्रकारचा बलहीन असेल तर अशाही प्रकारचं होऊ शकतं. आणि भय नामक नो कषाय के तीव्र उदय उदीरणा से. इनमें 4 कारण बाह्य कारण आहे
आणि 5वं कारण अंतरंग कारण आहे. आता आपण प्रकरण आपलं काही दिवसासाठी 8 दिवसासाठी आपला क्लास बंद राहणार आहे 9 तारखेपासून समजा. तर सोमवार नंतरच्या सोमवारी आपण क्लास परत सुरू करू. 16ला. 16ला. अच्छा. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.